सोनाली गणेश शिंदे आणि मी अंबाजोगाई इथून आहे आणि येस हे बॅकग्राऊंड अंगणवाडी सेविका आहे मॅडम. येस येस आणि आपण या फॅमिलीशी किती दिवस झाला जॉईन झाला आहात? तर मला 14 महिने झाले आता या येस फॅमिली. आणि काय काय चॅलेंज घेऊन आपण या फॅमिलीशी जॉईन झालेला आहात मॅडम? माझं वाढलेलं वजन आणि मला वाढलेल्या वजनामुळे दम लागत होता. पुन्हा चालताना पाय दुखायचे, तळपाय दुखत होते, पित्ताचा खूप त्रास होता. येस येस आणि या सर्वांमध्ये काय काय बदल झाला आहे आपल्याला? आता मॅडम माझं 18 किलो वजन कमी झाले आहे. येस किती महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी झाला आहे मॅडम? मॅडम 3 महिन्यामध्ये 60 किलो वजन झालं आणि त्याच्यानंतर होतच नव्हतं. आता मॅरेथॉनला बसल्यावर माझं 6 किलो वजन कमी झालं. आता माझा fat loss 18 किलो झालाय. येस खूप छान. प्रथम आपलं अभिनंदन आहे. आपण 18 किलो फॅट लॉस केलेला आहे, तर त्याबद्दल प्रथम आपलं अभिनंदन. आणि तुम्ही मॅरेथॉन पण केलेले आहेत का? हो मॅडम. येस येस खूप छान मॅडम. आपण 18 किलो फॅट लॉस केलेला आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. आणि त्याचबरोबर जे तुम्हाला ऍसिडिटी होती त्यामध्ये कधी फरक जाणवला आपल्याला? मॅडम ते तर पूर्ण एका महिन्यातच गायब झाला. येस 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 आणि तुम्ही या फॅमिलीशी कसं जॉईन झालात? म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही जॉईन झालात तेव्हा, आणि जेव्हा जॉईन झालात तेव्हा किती वेळ एक्सरसाइज करत होतात? आज तर आम्ही बघितलं की तुम्ही 1 तास वर्कआउट गाईड केलेला आहे सगळ्यांना. तर सुरुवातीला कसं होतं, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने करत होता, थोडंसं सांगा. मॅडम मला तर ह्याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला आणि मी जॉईन पण झाले नव्हते. सर जॉईन झाले अगोदर केदार सर त्यांना भेटले आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी सरांनी आधी जॉईन केलं. मी म्हणायचं सर असं ह्याच्यावर विश्वास ठेवून असं कुठं नाचून आणि हे करून आणि ते पावडर पिऊन आणि वजन कमी होत नाही, तुम्ही काही चालू करू नका. आपण एवढे दवाखाने करतात, एवढं चालायला जातात, तरी आपलं वजन कमी झालं नाही. येस येस आणि मॅडम 2च मिनिट. आणि तुम्ही या अगोदर आपलं आरोग्य फॅमिली जॉईन करण्याच्या अगोदर, आता तुम्हाला तर विश्वास नव्हता, सरांचं पाहून तुम्ही आलात, पण या अगोदर तुम्ही काय काय प्रयत्न करत होता जे की तुम्हाला ऍसिडिटी होती? आता 18 किलो वेट तर वाढलंच होतं, पण याच्यासाठी काय प्रयत्न केले होते का तुम्ही अगोदर? हा मॅडम भरपूर केले ना प्रयत्न. चालत जायचं 1 किलोमीटर, नंतर ते पण चालून आल्यानंतर जिरा पाणी, ती मोहळाचं पाणी टाकून गरम पाण्यात प्यायचं, पण काही वजनच कमी झालं नाही त्याचे. येस म्हणजे तुमचा या सर्व गोष्टीमुळे विश्वास नव्हता की इथं वजन कमी होईल का नाही. मग तुम्हाला कसं काय खात्री पडली की या ठिकाणी खरंच वजन कमी होईल असं? सरांना माझं ऐकलं नाही, त्यांनी जॉईन केलं आणि त्यांचं 1 महिना कंटिन्यू केलं आणि एका महिन्यातच वजन केलं तर 5 किलो वजन कमी झालं त्यांचं. मग वाव मला सर. विश्वास बसल्यानंतर. येस येस सरांना पण मी एका महिन्यामध्ये 5 किलो. आणि जेव्हा सरांचं वजन कमी झालं तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की नाही या ठिकाणी खरंच वजन कमी होतं. बघा आपण पाहू शकतो काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. जर तुमचं सरांनी ऐकलं असतं तर आतापर्यंत दोघंही इथं नसतात. सरांचं नाही ऐकलं, सरांनी तुमचं नाही ऐकलं म्हणून आता दोघंही आहात. आता दिवसभरामध्ये तुमची एनर्जी कशा पद्धतीने राहते आणि दोघांमध्ये जे पहिले तुम्हाला त्रास होते त्याच्यामध्ये आता कसं वाटतं, म्हणजे दिवसभर? मॅडम मी सुरुवातीला माझं 70 किलो वजन होतं, त्यावेळेस मी अंगणवाडीत गेलं. नंतर ते शाळेकडे मला लक्ष राहत नाही, असं गेलं की खुर्चीवरच झोप लागायची. बसल्या बसल्या इतका आळस येत होता की मला ते असं लेकरांना काय अभ्यास द्यावा वगैरे असं काही एनर्जीच नव्हती माझ्यामध्ये. येस येस आता आता इतकी एनर्जी वाढली की शाळा सुटल्यानंतर आम्ही बसू शकतात, का असं म्हणजे थकवा म्हणजे जाणवतच नाही. येस आणि आता आम्ही पण पाहिलं तब्बल प्रॉपरली 1 तास तुम्ही खूप छान पद्धतीने स्टेप बाय स्टेप वर्कआउट गाईड केला आहे. असं वाटत नव्हतं की तुम्ही या अगोदर कधी वर्कआउट केला की न केला, पण असं वाटत होतं तुम्ही खूप दिवसापासून असं एक्सरसाइज करता, एवढं स्टेप बाय स्टेप प्रॉपरली स्टेप येत होत्या आणि तुमच्यामध्ये खूप छान बदल झालेला आहे. तो मॅडमचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्ती परत प्रत्येकाला वेगवेगळा बदल येऊ शकतो. येस आणि मॅडम हा सर्व बदल तुम्हाला कशामुळे झालेला आहे? मॅडम 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. येस आता आपण पाहू शकतो मॅडमचा बिफोर आफ्टर. मॅडम 70 किलो वेट असतानाच्या
मॅडम हे एक आमच्यासाठी अमृत आहे मॅडम. आता सुरुवातीला समजत नव्हतं ना, आता हे अमृत आमच्यासाठी खूप छान आहे ना. जेव्हा हे अमृत पोटात जातं तेव्हाच लक्षात येतं याने काय बदल होतो आणि जेव्हा प्रॉपरली 1 महिना घेतो तेव्हा तर खूप छान म्हणजे लक्षात येतं की कसं होतं आणि काय होतं. फक्त आपण पाहून सोडून देतो असं नाही. ते पाहिल्यानंतर आणि जेव्हा पोटात जातं तेव्हा लक्षात येतं याने खरंच काय होतं ते. येस. मॅडमचा बिफोर आफ्टर पाहू शकता मॅडम मध्ये जेव्हा मॅडम 70 किलोच्या होत्या तेव्हा कशा दिसत होत्या आणि आजच्या 57 किलोच्या मॅडम आपण आज लाईव्ह पण त्यांना पाहिलेलं आहे त्यांची एनर्जी. येस. मॅडम ते फोटो काढताना मी एका मीटिंग मध्ये गेलते आणि आमच्या सुपरवायझर मॅडम म्हणजे कॅमेरा हातात घेतल्यानंतर माझ्या समोरून पोटाचा घेरही भरपूर दिसायला लागला. मग आमच्या सुपरवायझर मॅडम म्हणल्या, सोनाली किती वजन वाढलंय, हे वजन कमी कर. त्यानंतर मी इतकं माझ्या असं हे झालं, मी आल्यानंतर लगेच सरांना म्हणलं, तुम्ही जसं केलंय ना तसं माझं पण वजन करायचंय. म्हणजे तुम्हाला येस म्हणजे तुम्हाला मॅडमनं टोकल्यानंतर तुम्ही चालू केलं असं तुम्ही चालू केलं नव्हतं. म्हणजे मॅडम बोलल्या जेव्हा आपल्याला कोणीतरी असं बोलतं टोकावून बोलतं तेव्हा आपल्याला म्हणजे तेव्हा तुम्हाला जाणवलं की नाही आता करणं गरजेचं आहे. येस तर खूप छान मॅडम खूप छान पद्धतीने वर्कआउट गाईड केला आहे त्याबद्दल प्रथम आपलं धन्यवाद. आणि हा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्ती परत प्रत्येकामध्ये वेगवेगळा बदल येऊ शकतो. येस थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि